नमस्कार मित्रांनो, मी राजेंद्र काळे स्वागत करतो आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, तुम्ही पाहताय ही RCC बिल्डिंग आहे आणि ह्या बिल्डिंगमध्ये अशा पद्धतीचं चिऱ्यामध्ये मोल्डिंगचं काम तसंच ग्रू पॉइंटिंगचं काम सुरू आहे. आणि अशा प्रकारचं हे काम करत असताना त्याचे दर वेगवेगळे असतात. आज तुम्ही कॉलम पाहताय, RCC कॉलमला अशा पद्धतीनं डिझाईन केलेलं आहे. हे कॉलमचा रेट मित्रांनो रनिंग फुटावरती असतो आणि जे ग्रू पॉइंटिंग असतं त्याचा सुद्धा रेट वेगळा असतो. त्याचबरोबर खिडकीला किंवा हे अशा पद्धतीनं आर्च केलेलं आहे त्याचा पण रेट वेगळा असतो. त्याचं रनिंग फूट किती झालं किंवा स्क्वेअर फीट किती झालं त्यानुसार त्याचं बिलिंग होत असतं. जोपर्यंत काम पूर्ण होत नाही तोपर्यंत त्याची फायनल कॉस्ट आपल्याला समजत नाही. अशा प्रकारचं हे काम मित्रांनो सुरू आहे. तुम्हालासुद्धा अशा प्रकारचं डिझाईन करून हवं असेल तर वरती जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. आणि हे वन साईड आहे, आतून प्लास्टर करणार आहोत. तुम्ही पाहताय ही आतली सरफेस आहे, ह्याला प्लास्टर आपण करणार आहोत. आणि बोथ साईडसुद्धा करू शकता एखादी भिंत, पण बोथ साईडला खर्च पण वाढतो आणि दुसरं म्हणजे थोडंसं लाईट पण इफेक्ट कमी होतो आणि म्हणून वन साईड केलेलं कधीही चांगलं. या ठिकाणी तुम्ही पाहताय RCCचं स्ट्रक्चर पूर्ण झालेलं आहे आणि ह्या ठिकाणी हा जिना आहे. अजून बरंचसं काम बाकी आहे. बऱ्याचशा भिंती अपूर्ण आहेत, काही पूर्ण झालेल्या आहेत आणि आतून मात्र तुम्हाला सगळं सिमेंटचे जॉईंट दिसत असतील, कारण या ठिकाणी पूर्ण प्लास्टर करणार नाही. हे जे बाहेरून आहे हे त्याला आपण ग्रू पॉइंटिंग चांगल्या पद्धतीचं करून त्याच्यामध्ये पॉलिश आपण या ठिकाणी करू शकतो. मित्रांनो, जो प्लेन ग्रू पॉइंटिंगचा रेट मागे पण मी सांगितलेला आहे की 100 रुपये रनिंग स्क्वेअर फीट रेट आहे, म्हणजे 1000 रुपये स्क्वेअर मीटरचा रेट होतो. आणि हे जे मोल्डिंग असतं ते रनिंग फूट असतं. साधारणतः 150 रुपये रनिंग फूटपासून 200 ते 250 रुपये रनिंग फूटवरती आहे. डिझाईन कसं आहे किंवा बलुस्टर असतात ते पर पीस असतात. पर पीस त्याचं जे डिझाईन असतं एका बलुस्टरचं चिऱ्यामध्ये त्याचंसुद्धा 700 रुपयापर्यंत पर पीस आहे. तर अशा पद्धतीने थोडंसं महागडं असतं. आणि बरेच प्रेक्षकांना माहीत, आम्ही बरेच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की चिऱ्यामध्ये जर काम करणार असाल आणि डिझाईनचं काम करणार असाल तर कॉस्टिंग लेबर रेटचा वाढतो, पॉलिशिंगचा खर्च वाढतो. आणि अशा प्रकारचं हे RCC कामामध्ये, लोड बेरिंग कामामध्ये सुद्धा डिझाईन आपण करू शकतो. तर अशा पद्धतीने हे काम सुरू आहे. तुम्हालासुद्धा तुमच्या बांधकामाबद्दलचे काही प्रश्नाची उत्तर हवं असतील तर कमेंट करून विचारा. आणि तुम्हाला 2D प्लॅनिंग, 3D एलिव्हेशन, RCC डिझाईन करून हवं असेल तर वरती जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. आजचा व्हिडिओ इथे समाप्त करतो आहे. थँक्यू, धन्यवाद.